नमस्कार प्रेक्षकांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय नवीन अपडेट आली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, फायनली जयंत आणि जान्हवी या दोघांच्या लग्न सोहळ्याची वेळ जवळ आलेली असते। जयंतकडून सर्व किर्लोस्कर परिवार उभा असतो आणि लग्नामध्ये जे विधी करतात ते मात्र अहिल्या दिव्या आणि श्रीकांत करत असतात। खूपच रॉयल पद्धतीने हा सोहळा पार पडतो। आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा यापुढे काहीच नाही। परंतु मित्रांनो, अनुष्काचं सत्य वेंकीला माहीत पडून गेलेलं असतं आणि वेंकी आदित्यला सांगण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र आदित्यला ती हे सत्य सांगू शकत नाही आणि वेंकी आदित्यला न सांगता ते सत्य पारूला सांगते। हे ऐकून मात्र पारूच्या पायाखालची जमीन सरकते, कारण वेंकी पारूला सांगत असते अनुष्काने किर्लोस्कर फॅमिलीसाठी खूप मोठा प्लॅन रचलेला आहे। ती आणि तिची बहीण दिशा दोघेजण बोलत होते। मी त्यांच्या सर्व गोष्टी ऐकल्यात, मात्र पारू लगेच अहिल्या देवीकडे जाते आणि बोलते, देवी आई, अनुष्का मॅम तुम्हाला फसवत आहे आणि दिशा अनुष्का मॅडमची बहीण आहे। हे ऐकून मात्र अहिल्या देवीला खोटं वाटत असतं, कारण अहिल्या देवी बोलते, पारू तुला कळतंय तू काय बोलते ते? पागल झाली आहे का तू? अनुष्का तशी नाहीये। तेवढ्यात त्या ठिकाणी व्यंकी येते आणि बोलते, हो हे सर्व खरं आहे, मी त्या दोघींना बोलताना बघितलं। अहिल्या देवी बोलता, अगं दिशा तर पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि ती कस काय येणार तिथे? मात्र व्यंकी अहिल्या देवीला त्यांचा फोटो दाखवते। मात्र हे बघून अहिल्या देवी खूप शॉक होतात आणि बोलता, माझी निवड कस काय चुकली? मी माझ्या मुलासोबत असं का केलं? तर मित्रांनो, अहिल्या देवी अनुष्काला कशा प्रकारे बोलतात आणि पुढे काय घडतं हे बघणं मात्र रंजन ठरणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।